आई, मी जे बोलतोय ते ऐकू येतंय ना तुला? आई, 4 दिवसाआधी तू एकदम बरी होतीस ग. आई, मला माहिती आहे तुझ्या नातीच्या जाण्याची बातमी ऐकल्याने तुला खूप मोठा धक्का बसलाय. पण आई, तुझी नात जिवंत आहे. हो, तिला काही झालं नाही. आई, तू अशी खचून नको ना जाऊस ग. तुझी नात, तुझी सून दोघी पण जिवंत आहेत. आई, आई बोल ना ग काहीतरी. हे मी काय करतोय? जर मीच आई समोर असं रडत बसलो तर ती कधीच बाहेर पडणार नाही यातून. आई, तुला माहितीये का, तुझी नात आपल्याला लवकरच सापडेल. हो, मला हॉस्पिटलमध्ये गौरी भेटली होती. ती वेडी, तिला असं वाटतं की ती माझ्या आयुष्यात आली तर माझ्या संसारात दखल देईल. पण त्यांना कुठे माहिती आहे आपण त्यांना किती मिस करतो ते. हॉस्पिटलमधनं पळून गेली ती. ह्याच शहरात आहे कुठेतरी, नक्की सापडेल आज ना उद्या. हा सगळा घोळ ना त्या हॉस्पिटलवाल्यांमुळे झालाय. आता सॉर्ट आउट झालंय सगळं, त्या लवकरच आपल्याला सापडतील. आई, ऐकलंस ना ग मी काय काय सांगितलं तुला? बोल ना ग, अशी नुसती बसू नकोस ना ग. आई, बोल ना. राजन, काय झालं हे? नाही बघवत आहे रे माझ्या वहिनीला हे असं. खरंच परमेश्वर तरी कसा आहे ना. हो राजन, काल दिवसभर मी आईकडे बसली होती. वाटलं होतं किमान माझ्याशी तरी बोलतील रे त्या, पण नाही, काहीच नाही बोलल्या रे, काहीच नाही. राजन, मला खूप टेन्शन आलंय. आई बऱ्या होतील ना रे? रागिणी, नको नको रागिणी, तू नको एवढं टेन्शन घेऊ बाळा. मला माहितीये. राजन सर, राजन सर, कशाला किंचातेस तिकडे? आणि काय ग, तुला काल घरातून हाकलून दिलेलं ना, तरी निर्लज्जासारखी परत इथे आलीस? काय काम काय तुझं आता? हो, राजन सरांना भेटायला आलो. काय तुझं काम काय आहे त्याच्याकडे? ते लय महत्वाचं काम आहे आणि मी फक्त त्यासनीच सांगणार. ए कामिनी, राणी आजी, तू काय हिच्याशी कशाला बोलतेस? ती काय युजलेस आहे. ही आणि तिची गावशाप मैत्रीण, या दोघींना फक्त रिझन हवे असतात आपल्या घरी एंटर करण्याचे. लॉजिक वापर ना. डॅडकडे यायचं काय काम आहे? नौटंकी कुठली. बरोबर बोलतेस तू. काय गे, काय लाजा बिजा काय वाटतात का नाही? काल एवढं घरातनं हाकलून दिलं तरी पण तोंड परत वर करून आलीस तू. मी काय बी म्हटल्या तरी मला काय बी फरक पडत नाही. मी तर राजन सरांना भेटायला आलोय. मला त्यासनी लय महत्वाचं सांगायचं आहे. राजन सर, राजन सर, अहो राजन सर, कुठं आहे तू? राजन घरी नाहीये. जो काय निरोप द्यायचा तो मला दे, नाहीतर सरळ निघ. अहो रागिनी मॅडम, लय आनंदाची बातमी आहे. हो, आपल्या गौरी काकी सापडल्यात. व्हॉट? तू काही काय बोलतेस? वेडी आहेस का? मी खरं तेच सांगायलोय. आमच्या कॉलेजमध्ये फोन आलेला. तू का शेंड्याला नकोस. तुला काय वाटलं तू काहीही बोलशील आणि त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा? प्रॅक्टिकली ती कॉलेजमध्ये फोनच का करेल? हा, बोल ना, का करेल फोन ती? तर कॉलेजच्या लँडलाईनवर फोन आला होता गौरीचा. वय, तेच तर सांगायलोय मी. काय म्हणाली? खरं हे अन्नपूर्ण कॉलेज आहे काय? राजन सरांचा नंबर मिळेल काय असं विचारत होत्या. मग तू काय केलं? नंबर दिलास? अहो कसं देऊ? आमच्याकडे सरांचा नंबर नको वे. अहो असता तर दिला असता की. नव्हता म्हणून तर इकडे आलोय निरोप घेऊन. खरं माझ्याकडे फोन बी नाही. नाहीतर इकडे कशाला येतोय? फोनवरनं कवाच निरोप दिला असता. निरोप?
कोणता निरोप? हा अहो त्या म्हणले की नाही काय नाही, राजन सरांनाच निरोप द्यायला सांगितलंय. हो ना, मग त्यांनाच दे. पण पहिले तू इथून गेट लॉस हो. चल निघ निघ. आणि का जर जर थांब जरा बाळा, थांब ती बोलते ना, थांब. हा तू बोल. अहो फक्त राजन सरांनाच निरोप द्यायचा आहे, लय महत्वाचं आहे. हे बनिंगी, राजन सरांची बायको मी आहे ना, मग त्यांना निरोप काय दिला, मला निरोप काय दिला, सगळं सेम आहे. तू बोल ना, काय निरोप आहे सांग. These people are too much, man. ए तुला काय झालंय ग सारखं कलकल करायला? हा आणि मी तुझ्या संग कुठं बोलतोय? आणि उगाच इंग्रजीमध्ये शिवाय देऊ नको अनिके. आणि लक्षात ठेव, मी कोल्हापूरची आहे. मी आमच्या शिवाय द्यायला सुरू केला की नाही तर तुझं कानाचं पडदं नक्कीच फाटते. काय करणार आहेस तू? काय करणार आहे सांग. ते बघशीलच तू. असा एक खवडा देईन की नाही तुझ्या डोसक्यातनं चांगला टांगरा आवाजच येतोय बघ. तसं बी रिकामच आहे. पिंगो पिंगो कचाली बो तुझं. काय चाललंय तुमचं निंगी? अनिकाला तर एक अक्कल नाहीच आहे, तुला पण नाहीये. तू पण अशीच वागणार आहेस? कळत नाही का तुला? तुझ्या आईवडिलांनी का तुला फक्त भांडायला शिकवलंय? हो शांत हो. ए अनिका, थांब जरा. ए बाळा,